राजकारणामध्ये कोणी कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळेंनी। उद्धव ठाकरेंनी विचार करणं गरजेचं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। फडणवीसांनी ठाकरेंना नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ठेवल्याचं बावनकुळेंचं म्हणणं आहे। तुमचं काय निरीक्षण आहे? तुमचं काय मत आहे? मला वाटतं उद्धव ठाकरेजींनी त्याचा विचार केला पाहिजे। त्यांच्यावर मी काही बोलणं योग्य नाही। त्यांनी त्यांच्या स्थानाचा विचार त्यांनी स्वतः करायचा आहे। मी त्यांचं स्थान ठरवून काय होणार आहे? त्याचं स्थान मागितलं तर राजकारणामध्ये काही कोणी परमनंट मित्र नाही, कोणी परमनंट मित्र असून कोणी परमनंट दुश्मन नसते। शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाकरता जेव्हा जेव्हा ज्या बाबी येतात त्या बाबी आपण समोर देतो। आज मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी याचा विचार केला पाहिजे की त्यांचे आमच्यासोबत जे असताना जे स्थान होतं, म्हणजे मी बघितलं आहे 14 ते 19 मध्ये, मी आई महालक्ष्मीच्या समोर सांगतोय की देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल बघितलं आहे। 14 ते 19चा अभ्यास जो मला आहे, 5 वर्ष मंत्रिमंडळात मी होतो, म्हणजे कितीतरी वेळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवच्या घरी जाऊन करायचे, मातोश्री जाऊन करायचे, मातोश्रीवर चर्चा करायचे, मातोश्रींनी सांगितलं तेच व्हायचं। हे देवेंद्रजी मी बघितलं आहे। असे मुख्यमंत्री देवेंद्रजी बघितले आहे की एखाद्या वेळी आम्ही एखादी गोष्ट बाब सांगितली आणि ती बाजूला सारू, जे उद्धवजी सांगाल ते करायचे, असे देवेंद्रजी मी बघितले आहे। त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे। ते